वेळेला सर्व मित्रपक्षांना विश्वासात घेणं असं आपण म्हणताय सूरजजी। भाजपतर्फे यावेळेला अजितजी चव्हाण आपल्या सोबत आहेत। अजितजी, एका बाजूला उद्धव ठाकरेंना स्कोप आहे म्हटलं गेलेलं होतं, खुद्द देवेंद्रजी तसं म्हणालेले होते, पण आता शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीलाही कुठेतरी स्कोप आहे का? आदरणीय सुनील तटकरे साहेबांनी जी प्रतिक्रिया दिली ती जर आपण लक्षपूर्वक ऐकली तर या चर्चेला काय अर्थ नाही असं माझं मत आहे। दुसरं, भारतीय जनता पक्षाला का विचारायचं त्याचं कारण असं की आम्ही सत्तेमध्ये सोबत आहोत, मित्रपक्ष आहोत, आणि इथले नेते आणि दिल्लीमधले शीर्षस्थ नेते चर्चा केल्यानंतर महत्वाचे पॉलिटिकल डिसिजन घेत असतात। बर, आता विशालजी आमच्या बरोबर पवार साहेब येतील का, बाकीच्या इतर शंका कुशंका, आता कार्यकर्त्यांच्याही आपल्या या चर्चेमुळे आणि आज लोकशाहीवरच्या बातमीमुळे महाराष्ट्रामधून अनेक फोन आले, मला सुद्धा फोन आले, कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत। थोडस इतिहासामध्ये गेलं पाहिजे विशालजी, थोडस इतिहासामध्ये आपण गेलं पाहिजे। शरद पवार साहेब हे अत्यंत कसलेले पट्टीचे राजकीय नेते आहेत। आज जरी अशा पद्धतीनं सुप्रियाताईंचं विधान आलेलं असलं तरी मी एक आठवण करून देऊ इच्छितो की महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी एक प्रयोग केला होता बिगर काँग्रेसी सरकारचा। त्याच्यामध्ये पवार साहेब मुख्यमंत्री होते, माझे काका आदरणीय उत्तमराव पाटील साहेब जे जनसंघाचे पहिले प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते, ते महसूल मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते। पवार साहेब आमच्या जनता दलाच्या विचाराच्या सोबत येऊन पवार साहेबांनी महाराष्ट्राला बिगर काँग्रेसी सरकार दिलेला आहे, हा इतिहास आहे। त्यामुळे आता जे काही भाडोत्री पत्रकार किंवा बाकीचे इतर लोक जे शिकवत फिरतात, राजकारणामध्ये प्रॅक्टिकल डिसिजन्स घेतले पाहिजे आणि ते महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी घेतले पाहिजे। माननीय देवेंद्रजींनी मागच्या काळामधले घेतलेले प्रोग्रेसिव्ह डिसिजन पाहून शिंदे साहेब अजितदादा, माननीय अजितदादा आमच्याबरोबर आलेले, आणि कार्यकर्त्यांची सुद्धा मनामध्ये इच्छा कशी असते माहिती का, कुठल्याही कार्यकर्त्याला सतत संघर्षात राहायला आवडत नाही। त्यामुळे आजच्या या बातमीनं म्हणजे तसं पाहिलं तर एक पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि राजकीय कार्यकर्ता म्हणून मला सध्या तरी अशी काही शक्यता वाटत नाही, कारण तटकरे साहेबांनी स्पष्टच सांगितलेलं आहे। पण ताई जे काही म्हणाल्या म्हणजे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसने आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एका बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। जसं मी म्हणालो तसं जनसंघाच्या सोबत, आमच्या विचाराच्या सोबत शरद पवारांनी महाराष्ट्राला सरकार दिलेलं आहे। हे बरेचसे पत्रकार आता विसरतात, ज्यांचा अभ्यास नाही ते, पण त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणामध्ये काहीही अशक्य नसतं, कोणी कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो। परंतु आम्ही एक गोष्ट निश्चित करतो, आम्ही जरी पॉलिटिकल युती केली तरी देखील आमच्या विचारधारेशी संबंधित आणि त्यांच्याही विचारधारेशी संबंधित काही ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज असतो, त्याच्यामध्ये आम्ही विचारधारेशी तडजोड नाही। या मूळ मुद्द्यावरती म्हणजे सन्माननीय अजितदादा असतील किंवा आम्ही असो, शिंदे साहेबांचं तर आमची नैसर्गिक वैचारिक आमची युती आहे, त्यामुळं शिवसेनेबद्दल ती अडचण येत नाही। पण निश्चितपणे हे मोठे नेते चर्चा करून निर्णय घेत असतात। मला असं वाटतं या बातमीमुळं लोकशाहीच्या महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांना जे आता निवडणूक लढवू इच्छितात, दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत, इतकंच आता सांगते। बरोबर आहे, आशा अनेकांच्या पल्लवित झालेल्या आहेत, तर दुसरीकडे पुढच्या टप्प्यात येणारी निवडणूक ही प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आहे। यावेळेला मी निलेश लंकेजी आपल्याकडे येईल। निलेशजी, जसं